समजा अभिजितचं वय जन्मतारीख आहे जन्मदिनांक आहे 11/11/2013. आता बघा अभिजितची जन्मदिनांक आहे 10/11/2013. आजचं वय काढायचं आहे. आजची तारीख आहे 7/4/2025. बरोबर आहे. बघा कसं काढायचं 2013. आता बघा वजाबाकीची क्रिया करत असताना आपण वारंवार डाव्या साईडला करत असतो. वजाबाकीची क्रिया करत असताना आपण वारंवार डाव्या साईडला करतो, पण वय काढत असताना आपल्याला उजव्या साईडला करायचं आहे. बघा आता 7 मधून 10 जाते का? नाही. त्यावेळेस काय करायचं बघा, हे 7 हे दिलेले दिवस आहे आणि ह्याचा मी हा हे त्या दिवशी दिवस आहे. पण आता 4 महिना आणि हे वर्ष आहे. आजची दिनांक आणि याचा दिनांक आहे 10, महिना आहे 11 आणि 2013. बघा आता मग 7 मधून 10 तर जाणार नाही. त्यावेळेस आपल्याला या महिन्यातले दिवस घ्यायला लागेल. एक महिना इकडे घ्यायला लागेल. एक महिना घेणे म्हणजे 30 दिवस. 30 अधिक हे 7 किती झाले? 37 होईल. मग या ठिकाणी महिने आले 3. आता करता येईल आपल्याला वजाबाकीची क्रिया. 37 मधून 10 गेले आहे, मी करतो 27. बरोबर आहे. 7 मधून 0 गेले 7 आणि 3 मधून 1 गेला 2. 27 झालं. आता या ठिकाणी महिने आले 3 आणि या ठिकाणी आहे महिना 11. आता या ठिकाणी कसं करायचं बघा, वर्षातले एक वर्ष इकडे घ्यायचं आहे, इथे आले 24, इथे घेतले 12. वर्षातले महिने 12 आणि 3 15. किती झाले? 15. आता 15 तून 11 काढल्यानंतर खाली किती राहील? 4. आता 24 मधून 13 गेला तर 4 मधून 3 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1, 0 मधून 0 गेला 0 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे याचा अभिजितचा आजचा वय आहे, अभिजितचे आजचे वय 11 वर्ष 4 महिने 27 दिवस. बघा साधी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येते. ज्यावेळेस या ठिकाणी हातच्या घ्यायची गरज नाही, त्यावेळेस महिना घ्यायची काही गरज नाही. सरळ सरळ आपल्याला वजाबाकी क्रिया करता येते. ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस मग महिना कमी पडला तर वर्षातून आपण 12 महिने घेऊ शकतो आणि या ठिकाणी दिवस कमी पडल्यानंतर हा महिन्यातले 30 दिवस ग्राह्य धरून इकडे घ्यायचे आणि त्यानंतर आजचं वय आपल्याला या ठिकाणी काढता येईल.